हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. तर अख्खी उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही कुठेही फिरायला गेलेलो नव्हतो. कारण नवीन घरातली शिफ्टिंग, न संपणारी कामं, फर्निचर यातच सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस संपून गेले. तेव्हा म्हटलं स्कूल चालू होण्याआधी कुठेतरी फिरून येऊया, म्हणजे मुलंसुद्धा फ्रेश होतील आणि आपलं रोजचं रुटीनसुद्धा चालू होईल. तर त्यासाठी मान्सूनच्या सुरुवातीचा आनंद घेण्यासाठी आम्ही या विकेंडला दिवेआगारची ट्रिप प्लॅन केली. आणि पहा, रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यानंतर मागच्या बाजूला एक गेट आहे आणि तिथूनच समोर बीच आहे. अगदी जवळ आहे आणि खूप सुंदर, शांत, निवांत असा हा समुद्र आणि समुद्रकिनारा. आदल्या दिवशी रात्री ट्रॅव्हलिंग करून येऊन थकल्यानंतर आम्ही झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बीचला मॉर्निंग वॉक करायचं ठरवलं. हा मॉर्निंगचा व्ह्यू इतका सुंदर आहे की खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खूप सारी नारळाची झाडंसुद्धा आहेत या बाजूला. त्यामुळे सकाळ अगदी सुंदर सुरुवात झाली आहे. अल निनो इफेक्टमुळे कोकणातसुद्धा यावर्षी पाऊस खूप लेट चालू होणार आहे. त्यामुळे अगदी जून महिना निम्मा संपला तरीसुद्धा पाऊस काही झालेलाच नाही. त्यामुळे इकडेसुद्धा खूप गरमी आहे आणि पहा, खूप कडक असं ऊन पडलेलं आहे. रात्री थोडाफार पाऊस झाला पण सकाळी पुन्हा ऊन पडलेलं आहे. त्यामुळे उन्हाळा अजून संपलाच नाही असं वाटतंय. त्यानंतर या सुंदर अशा समुद्रकिनारी आम्ही मॉर्निंग वॉक केला सर्वांनी आणि त्यानंतर काही वेळ समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा सुद्धा आनंद घेतला. हे पहा, इशू आमची टॉयजसुद्धा घेऊन आलेले आहे. काही शंखशिंपले गोळा केले आणि त्यानंतर काही वेळ समुद्रकिनारी शांत बसून सुंदर अशी सकाळ एन्जॉय केली. हा दिवेआगारचा बीच इतर बीचपेक्षा स्वच्छ, सुंदर आणि इकडे गर्दीसुद्धा कमी आहे. त्यामुळे तुम्ही कधीही इकडे जाऊ शकता. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये चेक इन केलं होतं त्याचं नाव होतं संतकृपा बीच रिसॉर्ट आणि हे समुद्रापासून अगदी जवळ होतं आणि त्याचे रेट AC रूमसाठी होते 3,000 आणि नॉन AC रूमसाठी होते 2,000 आणि बाकीचं जे खाणंपिणं आहे ते आपण एक्स्ट्रा चार्जेस देऊन बनवून घेऊ शकतो किंवा त्यांच्याकडे ज्या थाळी आहेत किंवा मेनू आहेत त्यातून आपण सिलेक्ट करून त्यांना ऑर्डर देऊ शकतो. इथे आसपास खूप सारे रिसॉर्ट्स आहेत आणि त्यामुळेच जर आपण ट्रिपचं प्लॅनिंग करणार असलो तर सर्वात आधी रिसॉर्ट बुक करणं गरजेचं आहे. म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही आणि कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला व्यवस्थित आरामसुद्धा करता येईल आणि ट्रिपसुद्धा एन्जॉय करता येईल. इतर बीचसारखी इथं फार गर्दी नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप वेळ पाण्यात खेळलो, फोटो काढले, मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्टकडे गेलो तर तिथे जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती. मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ क्रिकेट खेळलो आणि जेवण तयार झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. कोकणात आलो आहे म्हटल्यानंतर फिश खाणं इज मस्ट. त्यासाठी फ्रेश फिश आणले होते आणि ते रिसॉर्टमधूनच बनवून घेतले होते. पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, प्रॉन्स करी आणि तांदळाची मस्त भाकरी, असं मस्त अस्सल कोकणी जेवण त्याचा आम्ही आस्वाद घेतला. आणि त्यानंतर स्वीट डिशमध्ये उकडीचे मोदक खायला आम्ही अजिबात विसरलो नाही. कारण कोकणात यायचं आणि जेवणानंतर उकडीचा मोदक खायचा नाही हे होऊच शकत नाही.
हे पहा आमच्यासमोर आहेत गरमागरम आत्ताच उकडीतून काढलेले मस्त मऊ पांढरे शुभ्र मोदक आणि आता याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि याचा आस्वाद घ्यायचा. आहा हा किती सुंदर हा मोदक आहे आणि त्याहून त्याची चव तर एकदम सुंदर आहे. त्यामुळे कोकणात आलं की इथले मोदक खाणे इज मस्ट. पोट भरून जेवण झालं. आता मस्त उकडीचे मोदकसुद्धा खाल्ले आणि त्यानंतर थोडासा आराम करून आम्ही पुन्हा एकदा बीचवरती गेलो मुलांना घेऊन खेळण्यासाठी. तिथे जाऊन मस्त रेतीमध्ये किल्ला बनवला, फोटो काढले, व्हिडिओ बनवले आणि खूप एन्जॉय केला. त्यामुळे हा दिवस खूप सुंदर गेला आणि आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. इथे रेतीत खेळत असताना काही मासेमारी करायला आलेले कोळी लोक दिसले, तर त्यांनी जाळं तयार केलं होतं आणि ते आता लांब समुद्रात घेऊन जाणार होते, जाळं टाकणार होते. मी सुद्धा आजपर्यंत कधीही पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे खूप उत्सुकता होती की हे लोक कसे मासे पकडतात हे पाहायचं होतं. तर त्यासाठी छोटासा त्यांचा व्हिडिओ बनवला. पहा त्यांनी जाळं खूप आतपर्यंत नेलेलं आहे आणि त्यानंतर ते जाळं पसरवून त्यामध्ये त्यांनी मासे पकडले आहेत. हे पहा आता हे कोळी लोक हे जाळं घेऊन बाहेर यायला लागलेत आणि त्यात त्यांनी मासे पकडलेले आहेत. पहा किती आतपर्यंत गेले होते ते आणि तिकडे जाळे टाकून त्यांनी त्यामध्ये मासे पकडलेले आहेत. आता हे जाळे ते किनाऱ्यावर आणून टाकणार आणि त्यातले जे मासे अडकलेले आहेत ते सर्व एकत्र करून घेणार. पहा आता हे जाळं समुद्रकिनाऱ्यावर आणून टाकणार आहेत आणि त्यानंतर त्यात जे मासे अडकले आहेत ते गोळा करून घेणार आहेत. हे पहा हे किती लांब असं जाळं आहे आणि किती जणांनी ते पकडलेलं आहे. खूप मोठं असं जाळं आहे हे. आता हे जाळे जेव्हा झटकले तेव्हा त्यात माशापेक्षा समुद्रात असलेला कचराच खूप जास्त दिसत होता. प्लास्टिक, बाटल्या, कागदाचे तुकडे हे सर्व त्यात बऱ्याच प्रमाणात अडकलेले होते. आणि हा जो मासा आहे याचं नाव आहे बोई फिश. आणि हा जो मासा दिसतोय याचं नाव आहे कापी किंवा चांद फिश.
तर असा हा आमचा फुल ऑफ एन्जॉयवाला दिवस संपलेला आहे आणि आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.